नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण अगदी भावाची आतुरतेने वाट पाहते आणि त्या दिवशी ती अगदी वेगवेगळ्या जिन्नसाने त्यासाठी ताटी सजवते आणि त्यामध्ये तिचा असतो प्रेमाचा स्वाद. त्याचबरोबर तिची मिसळलेली आपुलकी आणि शुभेच्छाही असतात. तर आज आपण अशाच पद्धतीचं ताट अगदी रक्षाबंधनासाठी भावांसाठी बनवणार आहोत आणि हे जर ताट तुम्ही बनवलं तर तुमचे भाऊही खुश आणि तुम्ही खुश होणार आहात. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण इथे बनवणार आहोत शेवयाची खीर. त्यासाठी पातेल्यात तूप गरम करायचं, 1 वाटी घालायचे शेवया, त्याला हलक्या भाजायच्या आणि हलक्या जरासा भाजलं गेला ना की त्यावर आपण टाकायचे ड्रायफ्रुट्स. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी इथे काजू आणि बदाम घातलेत. त्यानंतर ते सुद्धा शेवयाबरोबर थोडेसे भाजायचे. भाजल्यानंतर इथे आपण घालणार आहोत तूप. आता इथे मी दूध अगदी 1 कप आणि त्याचबरोबर अर्धा कप, म्हणजे अर्धा लिटरपेक्षा 1 कप मी कमी घेतले. म्हणजे तुम्ही अर्धा लिटर घेतलं तरी चालेल. आता ह्याला चांगलं शिजू द्यायचंय, म्हणजे शेवया आपल्या चांगल्या शिजतील. तोपर्यंत अगदी आपण इथे बनवणार पुलाव. अगदी काहीच नाहीये, अगदी साधा सुद्धा पद्धतीने तेलामध्ये जिरं तडतडायला द्यायचं. त्याचबरोबर इथे गरम मसाले घालायचे. इथे जायपत्री, चक्री फूल, वेलची, लवंग आणि त्याचबरोबर काळी मिरी. या या आपल्या खडा मसाल्याने त्या पुलावाला अगदी मस्त सुवास येतो. इथे घेतल्यात भाज्या, अगदी फ्लावर, मटार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळ्या भाज्या कोणत्याही घेऊ शकतात. त्याचबरोबर गाजर, बीन्स या भाज्या घालून चांगल्या भाज्या परतायच्या. भाज्या परतल्या गेल्या या त्याच्यामध्ये त्याचा जो आपण घातलेत ना मसाले, त्याचाही सुवास येतो. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि हलकीशी त्यात साखर घालायची, अर्धा चमचा. पुन्हा त्या भाज्या त्याच्यामध्ये परतायच्या आणि अगोदरच आपण तांदूळ जे तुम्ही घेणार असाल ते अगोदरच तुम्ही भिजवून ठेवायचे. इथे मी बासमती तांदूळ घेतलेत 1 वाटी. पुलावला ना बासमती तांदूळ घेतले की ना आणखीन पुलाव छान सुटसुटीत होतो. 1 तास भिजवून ठेवायचे आणि त्याचबरोबर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी आपण इथे पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर आपण हे सगळं पुन्हा अगदी हलक्या हाताने तांदूळ न तोडता व्यवस्थित याला मिक्स करायचे. मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे काजू. जर तुम्हाला याच्यामध्ये काजू घातले की पुलाव छान वाटतो. जर घालायचे नसेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. आता त्याला झाकण लावून अगदी हलक्या मंद आचेवरती त्याला तिथे शिजू द्यायचे, म्हणजे त्या मंद आचेवर चांगला आपला पुलाव छान शिजेल. तोपर्यंत आपण शेवयाची खीर पाहूया. शेवया बघा चांगल्या शिजल्या गेलेत. जर कळल्या नसतील ना तर काय करायचं, शेवया एखाद्या काढायच्या आणि जर तुटत असतील तर म्हणजे शेवया आपल्या झाल्यात. आता आपण साखर घातलेली नाहीये. साखर घालायची असेल तर तुम्ही अगोदर घालू शकता, पण इथे मी घालणार आहेत कंडेन्स मिल्क, म्हणून माझ्याकडे होतं म्हणून घातलंय. पण तुम्ही साखर घातली तरी चालेल. साखर तुम्ही 3 चमचे घालू शकता. आणि आता हे घालून फक्त 2-4 मिनिटं त्याला शिजवायचे, म्हणजे आपली ही शेवयाची खीर छान अशी रेडी होते. बघा चांगली उकळी आलेली 2-3 मिनिटं. आता ही खीर आपली रेडी झाली आणि याला आपण बाजूला ठेवून देऊया. आता पुलावही पाहूया. अगदी मी मध्ये पाहिला होता तर अगदी जेमतेम व्हायलाच आला होता. तर बघा आपला मस्त असा पुलाव छान असा अगदी सुटसुटीत छान असा रेडी झालाय. आता आपला हा पुलावही रेडी झालाय. तर आपण आता पुलाव बाजूला ठेवूया. खीरही झाली. तर आता आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं, जिरं तडतडायला द्यायचं. मग आपले मोजके मसाले, सगळ्यात अगोदर हिंग आणि नंतर लाल तिखट, त्याचबरोबर जराशी धणेपूड, हळद घालायची आणि आपण मिक्स करायचे. मिक्स केल्यानंतर इथे उकडलेले बटाटे तुम्हाला जितके हवे असेल तुम्ही घेऊ शकता. मी इथे 3च घेतले. ही साधी सोपी भाजी जी आहेत ना अगदी मस्त लागते, नुसत्या मसाल्याने चांगली लागते. आता ही चांगली परतल्यानंतर त्याच्यावरती अगदी चवीपुरतं मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा ना आमचूर पावडर टाकायचा आणि त्याचबरोबर त्यामध्ये टाकायचा आहे जरासा गरम मसाला. बस या मसाल्यानेच या भाजीला अगदी मस्त लागते. अगदी चवीची, तुम्ही पुरी बरोबर अगदी आवडीने खाऊ शकता. आणि त्याच्यावरती जरासं साजूक तूप टाकायचं. आता ही बटाट्याची भाजी चांगली परतायची. 2 मिनिटं हवं असलं तर थांबा आणि मस्त मसाले चांगले लपेटू द्या. आणि बघा छान अशी भाजी रेडी झाली. आता कोथिंबीर टाकून आपली भाजी रेडी झाली. आता आपण बनवणार आहोत हैदराबादी पनीर मसाला. अगदी मस्त चमचमीत लागतो. कढईमध्ये तेल गरम करायचं, 2 कांदे घ्यायचे लांबसर असे आणि थोडेसे परतायचे. जरासे हलकेसे अगदी गुलाबी झाले की त्यात घालायचे लसणाच्या पाकळ्या 7-8 आणि आल्याचा तुकडा. त्याचबरोबर तेही परतलं गेला की नंतर टाकायचं 1च टोमॅटो टाकायचे, मोठे मोठे तुकडे करून टाका. जरासं परता आणि त्याला आपण झाकण लावून
टोमॅटो चांगले शिजू द्या. टोमॅटो इथे शिजले की चांगले ते थोडेसे नरम होतात. आता बघा टोमॅटो छान असे आपले नरम झालेले आहेत. तर इथे आपण टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर चांगली तोडून जास्त प्रमाणात टाका. पुदिना पण असेल ना तर थोडासा टाकू शकता. आणि पालक घ्यायचे इथे अगदी 7-8 अगदी पानं घ्यायची, अशा पद्धतीने तोडायची आणि घालायची. आणि नंतर या मसाल्याबरोबर आपण पुन्हा त्याला परतायचे. परतल्यानंतर थोडासा तर नरम होतो आणि हा मसाला आपला भाजीसाठी रेडी झाला. आता काय करायचं, ह्याला आपण थंड करायला द्यायचं आणि अगदी थंड केल्यानंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. तोपर्यंत आपण इथे पनीर जो आहे ना तो चांगला अगदी भाजून घेऊया. इथे मी पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये तेल, बटर, तुम्हाला जे तूप काय घालायचं ते घालू शकता. त्यात हळद आणि लाल तिखट इथे घातले, ते पडत नव्हतं म्हणून त्याला मिक्स करून घातलंय. आणि त्यानंतर पनीरचे तुकडे करायचे आणि त्यात थोडेसे परतून घ्यायचे. इथे मीठ वगैरे घालायचं नाहीये, कारण मीठ आपण भाजीतच घालणार आहोत. आणि चांगले परतायचे, अगदी जास्त कडक करायचे नाही, पण अशा पद्धतीने परतल्यानंतर त्याला आणखीन चव येते. पनीर झालंय. आता इथे मसाला मी वाटून घेतलाय बघा इथे छान असा. आणि त्याचबरोबर आता आणखीन एक मिश्रण बनवूया. इथे 2 चमचे घ्यायचे दही, त्याचबरोबर फक्त 1.5 चमचा किंवा 2 चमचे आपण दुधाची साय घ्यायची. तुमच्याकडे जर क्रीम असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे दुधाची साय फक्त 1.5 चमचा घेतले. नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे मसाले, धनेपूड, त्याचबरोबर हळद जराशी घालायची आणि नंतर घालायचे लाल तिखट आणि शेवटी घालायचं आपण इथे मीठ आणि नंतर गरम मसाला. आता हे सगळं झालं जिन्नस अशा पद्धतीने घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला एक एक वस्तू तिथे घालायची गरज नाही. सगळं असं रेडी करायचं, मिक्स फेटून ठेवायचं दही. आणि आता मात्र आपण फोडणी देऊया. त्याच कढईमध्ये मी तेलामध्ये फक्त वेलची आणि लवंग आणि जिरं टाकले आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या टाकायचे. थोडंसं परतायचे. परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो मसाला वाटला होता तो सगळा घालायचा. आता मसाला चांगला व्यवस्थित घातल्यानंतर पाणी न घालता मसाला चांगला परतून घ्यायचा. चांगले तेल सुटेपर्यंत मसाला चांगला सुटला. इथे ना तुम्ही तेल जास्त प्रमाणात वापरतात तिथे हैदराबादमध्ये, पण तुम्ही आता इथे मी आपला जेमतेमच वापरला, आपण जास्त अगदी तेल वापरत नाही. चांगलं शिजू द्यायचे मसाला. बघा मसाला छान शिजला गेला. आता ते पनीरचे तुकडे आहेत ना ते टाकायचे. एकदा नक्की करून बघा, खूपच छान लागतो. आणि ह्याच्यामध्ये घातल्यानंतर त्याला पुन्हा जरा अशा पद्धतीने परतायचं आणि झाकण द्यायचे. झाकण दिल्यानंतर त्याला चांगलं आपण इथे शिजू द्यायचे. आता अगदी 5-6 मिनिटाने अगदी तो भाजी अगदी आपली मस्त रेडी होते. चांगली अगदी तेल सुटू लागतं. बघा मस्त अशी भाजी रेडी झाली. इथे आपण तेलाचं प्रमाण कमी केलंय. तेल जास्त प्रमाणात घातलं तर हरकत नाही, बटरही तुम्ही घालू शकता, तर आणखीन चवीचं लागेल. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अगदी मस्त लागते. आता ही भाजी रेडी झाली. आता इथे आपण बनवणार आहोत मक्याचे दाण्याची भजी. आता मक्याचे दाणे आहेत ना अशा पद्धतीने फक्त मक्याचे कणीस घ्यायचं आणि ते कापायचं. त्याचे दाणे अशा पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने बिलकुल काढायचं नाही, नाहीतर ते तेलात जातात फुटतात. म्हणून मक्याचं कणीस अगदीच सुरीने कापून घ्यायचं, म्हणजे आपले मक्याचे दाणे जेव्हा तुम्ही भजी बनवतात तेव्हा कधीही तेलात फुटणार नाही. ह्याचा व्हिडिओ मी केलाय तर तुम्हाला मी त्याला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही तिकडे लिंक देईन, तुम्ही नक्की पाहू शकता. मीठ घालायचे आणि चांगलं चोळून घ्यायचं, कारण त्या मक्या कणसामध्येही पाणी असतं. त्याचबरोबर कांदा घालायचे आणि इथे हिरवी मिरची, लसूण आणि आलं इथे बारीक बारीक चिरून ते सुद्धा घालायचे. त्याचबरोबर जराशी हळद आणि नंतर घालायचे लाल तिखट. आणि हे घातलं की लगेच आपण मिक्स करायचे. इथे आणखीन आपल्याला काही घालायचं नाहीये, फक्त आता आपल्याला लागेल बेसन. बेसन जितकं हवं तितकंच घालायचे. इथे मी 2.5 चमचे घातलेत. हवं असंच आणखीन घालू शकता. जरासं पाणी टाकून आपण हे मिश्रण मिक्स करायचे. आता हे बघा मिश्रण रेडी झालंय, तर कोथिंबीर टाकून हलकेसं मिक्स करायचं आणि कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की कसं कळतं, थोडंसं घालून बघायचं एखादं मिश्रण आणि झालं असेल तर ते वरती येतं. मी कधी असंच करते, म्हणजे आपल्याला तेलामध्ये भजी सोडायला सोयीस्कर होतात. बघा भजी आपली मस्त रेडी झाली, अगदी गोड छान लागतात. आणि अशा पद्धतीने भजी झाली की त्याच तेलामध्ये आपण पुऱ्या तळायच्या. आता पुऱ्या चांगल्या फुलाव्या म्हणून काय करायचं, कधीही पिठामध्ये 2 चमचे रवा घालायचा, म्हणजे तुमची सुद्धा अगदी ही पुरी आहे ना बराच वेळ तशीच राहील फुललेली. अशाच पद्धतीने करायचे. आणि बघा आता आपल्या पुऱ्या सुद्धा छान रेडी झालेल्या आहेत. म्हणजे आपलं सगळं अगदी ताटाचं जितके आपली जिन्नस आहेत ती सगळी रेडी झाली आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायला सोपं आणि खायला तर अगदी मस्त अप्रतिम लागतं. आता आपण पटकन पुऱ्या काढून घ्यायचे
पुरा छान असा आपला मस्त टम्म फुगल्या गेले आहेत आणि आता ताट वाढायला सुरुवात करूया. ताट वाढण्यामध्ये सगळ्यात अगोदर इथे घालायचं आपण पनीर मसाला, हैदराबादी पनीर मसाला, त्याचबरोबर खीर ठेवायची, नंतर बटाट्याची भाजी, त्याचबरोबर पुलाव. नंतर आपण ठेवणार आहोत तिथे मक्याची आपण जी भजी केलेली, त्याचबरोबर चटणी आणि नंतर मक्याची भजी आणि नंतर ठेवायचं आपण एखादं सॅलड म्हणून तुम्ही काकडी, टोमॅटो ठेवू शकता आणि नंतर आपल्या या पोळ्या. आपलं ताट अगदी मस्त रक्षाबंधनासाठी, भावासाठी अगदी मस्त रेडी झालेलं आहे. अगदी छान सजलेलं आहे. नक्की करून पाहायचे साध्या सोप्या पद्धतीने, पण मात्र चवीला अगदी चविष्ट लागतं. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.